चाचा वस्त केने का होईये. हॅलो. मग कुठे जाऊ? वस्त केने का होईये. एकदा बोल ना. वस्ताना का नका दूध वस्ताना का नका दूध. एकदा बोल याच्यात नाही असा बोल. एकदा बोल चाचा बोल तर. चाचा वस्त केने का होईये. वस्त का नका होई. वाजले बघ किती. आम्हाला आता निघायचं आहे. वस्त का नका होईले. चाचा आता आपण निघूया. कसले 500 यायला भेटेल पण पहिले बोला चाचा. चाचा मस्त केलं. अरे आमचे सिद्धे साहेब आलेले आता बोल तू बोल. सिद्धे साहेब आलेले आहेत. पुढे बोला. काय बोलायचं सांग त्याला. चाचा मस्त केलं हुई. चाचा मस्त केले. चाचा वस्त केने होईये. चाचा मस्त केले. उल्या आलं. उल्या सिंगर उल्या. बघते दोन हात नाही. अरे तू थांब ना जरा. घेऊ दे ना जरा थांब ना. अरे तू थांब ना मग. करते झाले गप. आपण नीट आमच्याकडे कशी नीट राहते. हात लावतो ते. तो चलिए शुरू करते हैं. जय हिंद जय महाराष्ट्र. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना माझ्या मनापासून सप्रेम नमस्कार. तर कसे आहात सर्व. मी अमन सुनील देगावकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. खाली बघण्याचा पडायचो. तर आता मगाशी तुम्ही ब्लॉग बघितला आपला झटपटमध्ये झाला जो भावाबाईचा शो होता. आपण तिकडे गेलो होतो आणि त्यानंतर हे लाईटीमुळे खालचा काय दिसतच नाही. त्यानंतर आपला आजचा जो ब्लॉग होणार आहे तो असा आहे की आपण चाललोय संगमनेरला. संगमनेरचा दौरा आहे. म्हणजे आपला थांबा जरा हवा येते. आपला दौरा आहे संगमनेरला आणि आपल्या सोबत येतोय शिंदेचा साईड 1.5 वर्षानंतर कमबॅक होतोय. वन साईड. दीड वर्ष ना. हा 1.5 वर्ष. 1.5 वर्षानंतर येतोय तो. आणि आता वाजले किती तुम्हाला सांगू शकतो मी. 1 मिनिट 48 मिनिटं म्हणजे सॉरी 1 मिनिट 48 मिनिटं. 1:48 हा म्हणजे ते मराठीमध्ये काय होतं 1 वाजून 48 मिनिटं. तर समजून घ्या थोडं. पिपाण्या वाजल्यात पहिले त्यांच्या. टाटा 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 टाटा. आणि आज आपला भावाचा ब्लॉग आहे. तर आपण गॉगल घातलाय. परत अंधार आहे. काळ आहे. परत काळं दिसतंय. आता पुढे काय ते काळच दिसणार. उद्यापर्यंत काळं दिसणार. मजा करू. चाबू ब्लॉग आणि आपण चाललोय शेराने. म्हणजे One side. बस पण काढतो आणि शेरा पण काढतोय. तर मग तुफान आता निघतोय 2 वाजता. म्हणजे 2 वाजत आले जाता. कारण 4 तासाचा रस्ता आहे. आणि जर लवकर निघालो तर मग लवकर 4-5 वाजताच पोहोचणार. जर 11 वगैरे निघालो तर. त्यामुळे संगमनेरला वगैरे निघतो ना तेव्हा आम्ही लेटच निघतो. कारण मग ते सकाळी हॉटेल वगैरे पण अवेलेबल झाले पाहिजे. नाही तर आत्ताच एवढं लवकर जाऊन मग हॉटेल अवेलेबल होत नाही. मग प्रॉब्लेम होतो. मग आता निघतोय. बस वगैरे सगळी लोड झाली आहे आपल्या गोडाऊनमध्ये. तर आपण आता तिकडे जाऊया. हे लोक पहिले गेलेले बाईकवरती. आता आम्ही लोक चालत जाऊन आता आम्ही लोक चाललोय. तर आपण जाऊया पहिले आपल्या गोडाऊनमध्ये. सगळे तिकडेच आहेत. चला. वस्ते केने का होईया. वस्ते केने का होईया. बोलो क्या बोलू. वस्ते केने का होईया. वस्ते केने का होईया. चाचा वस्ते केने का होईये. आईच्या गावात चाचाने वस्ते केने होय ना. येडा करून टाकलाय सगळ्यांना. तिवारे आपलं तिवारे. बघा घरी सामान चालू आहे.
भाई आपण शेरा काढूया मस्तपैकी, बाहेर जाऊया आणि शेराला मस्त की रंगरंगोटी करूया म्हणजे पुसूया. चला बाहेर जाऊया. सॉरी हा. कवट्या माका पिक्चर मध्ये जेव्हा कवट्या माकाची शिवपूर गावामध्ये एंट्री होते तेव्हा त्याचा बॅक शॉट बघा. कवट्या माका पबजी खेळून डोका फिरला वाटतं. अमन पबजी खेळून डोका फिरला. रेमी नाही आलं रे. म्युझिशियन मध्ये करता का लेट? कुठे गेलं बघ. म्युझिशियन मध्ये लेट करता काय? पिकतं पण नाही लेट कर. पित्ते पण नाही याची match कुठं होती? कवट्या मागाचा आवाज काढून दाखव. म्हणजे मॅच कुठं होती त्याला विचार. कवट्या मागाचा ते शिवापूर गावामध्ये जेव्हा कवट्या मागाची एंट्री होते त्या आवाज काढून दाखव. बॅक शॉट तो माझ्या तो असा आवाज आहे. हा हा काढत दाखव. Once more! Once more! Once more! क्या हो गया ये क्या? Once more. Wow, 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 wow. आला नाही ते बघ. आता एक धडाक्यावाची जी व्हिडिओ येणार आहे, आता ती धडाक्यावाची जो पाठचा बॅकग्राऊंड होता ना, तो धडाकेबाज पिक्चर मध्ये अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल, तो कसा होता? ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. आवाज आहे. मला बरे गाय बस निघू दे, नाही तर कुठेतरी कोणतरी उतरत. मोरया मोरया मागच्या गाडीत ओरडता आपण इथं बोलतोय. आज आमच्या सोबत आहेत आमचे परम मित्र लहानपणाचे आतिश शिंदे, म्युझिकल ग्रुपचे ओनर आतिश उर्फ खेकड्या, अरे आमचा छोट्या मेकड्या. आणि आज आमच्यावर आलेत संगमेरला. तर अत्यंत आनंद होतोय. मी बोलल्यावरती घ्या लगेच. वन साइड तर वाचून टाकणार आज. आलेत आज आणि आणि उद्या फुल वन साइड वाचून तुम्हाला माहितच असेल धडाकेबाज पिक्चर मध्ये जो बॅकग्राऊंड होता, कवट्या मागा जेव्हा शिवापूर गावात एंट्री मारतो, कवट्या महाकाळ जेव्हा शिवापूर गावामध्ये एंट्री मारतो, तो कसा मारतो त्याचा हे बॅक शॉट तुम्हाला बॅक शॉट बघायला भेटेल. बघायला ना ऐकायला. ऐकायला भेटेल. सॉरी घ्या. ऐकायला भेटेल ते आता तुम्ही बघा. घ्या. हा आहे कवट्या महाकाळ मूवीतला बॅक शॉट, बॅक सीन आणि बॅक म्युझिक. ओरिजिनल बघायचं. आणि ओरिजिनल बघायचंय कवट्या महाकाळ बघायचं बाजूला बसलाय. आमच्या बाजूला बसलाय. आता नायजेरियावरून आले. नायजेरियावरून मॅच खेळून आलाय पेपाची. रोनाल्डोच्या टीम मध्ये नव्हता. इनोच्या टीम मध्ये होता. इनोच्या त्यांनी टी शर्ट पण तीच घातली इनोची. बघा तुम्हाला दाखवतो, तुम्हाला खोटं नाही वाटत. ओके. 3 सेकंदामध्ये इनो लव्ह यू वन्स मोर. लव्ह यू.
एवढा पाऊस पडतोय ना, तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये तरी दिसतंय, आम्हाला इकडून गाडीच्या आरशातून काही दिसतच नाही, कॅमेऱ्यामधून तरी थोडंफार दिसतंय. म्हणजे विचार करा किती पाऊस आहे, तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो तिथं. आवाज सुपर पाऊस आहे बघा. कॅमेरामध्ये तरी दिसतं थोडंफार, आम्हाला इकडून काहीच दिसत नाही. हा दादा, गाडी कशी चालवायची ते कसे चालवत आहे ते त्यांनाच माहिती. आणि अशा प्रकारे सकाळचे 8 वाजलेत आणि तुफान मध्ये पोचलोय. आणि भाई गाडी चालवत जे आलोय आम्ही, मजबूत शेरा एवढा पळवला ना भाई इकडं आपल्या हायवेला, समृद्धी महामार्गाला. पहिल्यांदा ऍक्च्युली समृद्धी महामार्गावरती फर्स्ट टाइम आपला शेरा आलाय आणि शेराला फर्स्ट टाइम घेऊन आलोय. मी जेव्हा बोललो नाही ना टाकणार, जेव्हा समृद्धीवरती तेव्हाच आपण पळवणार, मी बोललेलो पळवणार. आणि मजबूत म्हणजे बरोबर आरामात आलोय. पण भाई निसर्ग रम्य दृश्य, असं निसर्ग रम्य दृश्य नाही, निसर्ग रम्य दृश्य. काय ते भाई, काय ते दृश्य यार. म्हणजे विचार येतो की काय ही आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढं सुंदर सगळ्या लोकेशन तुम्ही बघितलं असेल, आम्ही काय शूट केलं ते दाखवलं. पण सीन नॉनस्टॉप गाडी चालवली. सीन असा आहे की नॉनस्टॉप गाडी चालवली, टॉप टू बॉटम नॉनस्टॉप. आणि तो हॅरी येतोय बघा कसा आपला, तो बघा. आपण जेव्हा येतो तेव्हा इथेच राहतो, तुम्हाला माहिती असेल. हा, जेव्हा येतो तेव्हा इथेच राहतो. जरासे असे घ्यायचे, आम्ही इथे पडत असतो. अजून तांडा येतोय, तांडा भरभरून येतोय. तांडा येऊ राहिला. आम्ही कारवालेत, बस येते तसा 8 वाजता. आता झोपायचं आहे. तुम्हाला माहिती आहे मी नॉनस्टॉप गाडी चालवली टॉप टू बॉटम. 3 वाजता जे निघालो ते आता प्रॉपर गाडी चालवली. आणि हे सगळे झोपलेले, आतिश बितीश शिंदे हे छोट्या बिट्या लाईनने सगळे झोपलेले. आता मी झोपतोय भाई. हा, धडपड फाद आला, फाद इकडे बघून आतमध्ये पळाले तुम्ही, कन्फ्यूज करायला. चला बाय बाय, सगळे आलेत. आता आपण डायरेक्ट उठल्यावरती भेटूया. असे तू ब्लॉग मध्ये सोबत राहा. काय झालं रे, तुला तिकडून सर्व बोलवत आहेत, तू इकडे ठाकूर आतमध्ये पाहिले, मी कन्फ्यूज झालो. आम्ही गाडी तेवढं फिरवून. अरे पहिल्यांदा कुठं आलोय. दादा भडकला, दादा बोलतो मी म्हणून बोललो दादाला उठव. दादा बोलतो मला कशाला उठवलं माहितीये तर. माहितीये बोलून दुसरं टर्न मध्ये घेऊन गेलाय. बाई आता बाय बाय, सगळे आले, झोपूया आता मस्तपैकी झोपूया. 6 hours later. भाई
वाजले आता 5. झोपून बिपून मस्त उठलंय तुफानमध्ये. आणि आता जेवतोय म्हणजे नाही. आणि जेवून आता पत्ते पिते काय म्हणजे मगाशी खेळलेत पण ब्लॉग शूट नाही केला. मग आता आपलं निघालं 6 वाजता. आंघोळ बिंघोळ केले मस्त मस्त बिर्याणी आले, बिर्याणी खाल्ले सर्वांनी. आणि आता रेडी होऊन निघायचं आहे वन साईड. भाई तुम्ही आजपर्यंत असे पबजीचे प्लेअर बघितले असेल की ते 7 फिंगर खेळतात, 6 फिंगर खेळतात, 4 फिंगर खेळतात. पण आमच्याकडे एक असा प्लेअर आहे तो भाई त्याचे फिंगर मोजा तुम्ही फक्त फिंगर मोजा, फक्त फिंगर मोजा, माझ्याकडे ॲमो नव्हता फायदा. फक्त फिंगर मोजा फक्त. हे बघा फक्त फिंगर मोजा किती फिंगर घेतो बघा. हे बघा गाडी आली ॲमो नाही. हा तरी पण 9चा ॲमो पाहिजे. एखादा फिंगर ह्याला बोलता खेकडा फिंगरिंग. म्हणजे 6 फिंगर 7 फिंगर नाही, डायरेक्ट बाईक खेकडा फिंगर. आम्ही येताना सोबत इस्त्रीवाला पण घेऊन येतो. बाकी भैया बाकी भैया आमच्या इथं बाकी इस्त्रीवाला होता. बाकी इस्त्री पण तसेच आहेत. सांगायला कशी दिसते मी, सांगायला कशी दिसते मी, सांगायला कशी दिसते मी, सांगायला कशी दिसते. 1900-300 मधली ड्रेसिंग बघ. 1900-300 वाईट झाली इकडे ऑलरेडी. 1900-300 मधली ड्रेसिंग आहे ही. कशी आहे हे भाई हे आधी चप्पल राहिली तुझी. हे आतेच हे भाई आधी चप्पल राहिली बघ. तीन नंबर हे आधी हे तिकडेच ठेवे पण हे नको आधी. हे आधी चप्पल त्याला बोलवा त्याला आतमध्ये. हे आला आधी आला. हे भाई चप्पल राहिली हे बघ. पुन्हा ते राहते तू हे बाबा आणि कांड केला. दाखव कांड दाखव आता तारीफ करत होता. हे चिंकू चले उठे. यांनी कांड केला बघा. हे बघा आणि शर्ट कोणाचा माहितीये काय? दादाचा. हे बघा आता त्यांनी आतिशचे शर्ट घातले आणि आतिशने हॅरीची टी शर्ट घातले. बॅगी डाऊन शोल्डर. तिकडे बघ माती चांगले मग तारीफ करतो बघा काय. मी आणि वरतून बोलतो झाल्यानंतर बोलतो दादाला बोल शर्ट घरी विसरलो. मी नाही बोललेलो भाई. हे आता काहीतरी दे मला. खतम. टाटा बाय बाय गुड बाय गया.